देशातील बेरोजगारांना दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षापूर्वी दिले होते. प्रत्यक्षात या कालावधीत फक्त 7 लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली. परिणामी बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे तरुणांना बेरोजगारी संदर्भात सरकारला जाब विचारण्याबरोबरच संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल. या संघर्षात मी तरुणांच्या सोबत असेन, असे एनसीबी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितले. यावेळी पवार यांनी राज्य सेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षातून जागा वाढवल्या पाहिजेत, परीक्षांचे शुल्क कमी करावे, भ्रष्टाचाराबाबत नवीन कायदे करावेत, कंत्राटी पद्धतीद्वारे पद भरती बंद केली पाहिजे, बार्टी, आरटी, सारथी या सामाजिक संस्थांना सक्षम केले पाहिजे, महाराष्ट्रामध्ये उद्योग वाढवले पाहिजे, कारखानदारी वाढवली पाहिजे, यावर भर दिला. एप्रिलमध्ये निवडणुका होणार हे राज्य सेवा परीक्षा आयोगाला माहीत असताना 28 एप्रिल ही परीक्षेची तारीख जाहीर कशी केली, असा प्रश्न लेशपाल जवळगे या युवकाने विचारला. त्यावर पवार म्हणाले की निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोग ठरवते, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. तरुण 2 वर्षे अभ्यास करत आहेत, पालक त्रास सहन करून मुलांना पाठिंबा देतात. चुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने ठरवल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा खर्च वाढतो, त्यांना नैराश्य येते. त्यामुळे शहाणपणाने असे कार्यक्रम निवडणूक आयोगाने आखणे गरजेचे आहे. निवडणूक आचारसंहिता असल्याने सरकार काही निर्णय घेऊ शकत नाही, पण राज्यपाल निर्णय घेऊ शकतात. आपण निवेदन तयार करा. या संदर्भात मी भेट घेऊन राज्यपालांना निर्णय घेण्याची विनंती करेन, असे आश्वासन त्यांनी तरुणांना दिले. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पुणे. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.